श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर चांदीची वस्तू ही आपल्या स्वतःकडे धन आकर्षित करते अशी मान्यता आहे, कारण माता लक्ष्मीला चांदी ही प्रिय आहे. तर आज आपण अशाच काही वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या वस्तू घरात, तुमच्या दुकानात किंवा तिजोरीत किंवा कामाच्या ठिकाणी जर तुम्ही ठेवली तर तुमचे भाग्य उजळेल, तुमच्या नशिबाची दारं उघडतील, तसेच तुमच्याकडे पैशांची आवक वाढेल. या वस्तूमुळे तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदेल. तसेच चांदीच्या या वस्तूमुळे तुमच्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि त्यासोबतच घरातील वाद, भांडणे देखील कमी होतील. तर मग त्या वस्तू कोणत्या हे आपण बघूया. तर पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे ही की चांदीचा चौकोनी तुकडा. जर तुमच्याकडे चांदीचा चौकोनी तुकडा असेल तर तो अवश्य जतन करून ठेवा, किंवा जर शक्य असेल तर तो तुम्ही सोनाराच्या दुकानातून खरेदी देखील करू शकतात. आणि हा चांदीचा तुकडा तुम्हाला नेहमी तुमच्या कपड्यांच्या खिशात किंवा पर्स किंवा पाकिटमध्ये नेहमी तुमच्यासोबत, तुमच्या जवळच ठेवायचा आहे. ह्या तुकड्यामुळे तुमच्या व्यवसायात, कामात, उद्योगधंद्यात किंवा करिअरमध्ये झपाट्याने प्रगती होऊ लागेल आणि शेवटी तुमची देखील प्रगती ही निश्चितपणे होईल. दुसरी वस्तू जी आहे ती म्हणजे ही की चांदीची डब्बी. चांदीच्या डब्बीत थोडेसे पाणी भरून जर ही डब्बी तिजोरीमध्ये किंवा कपाटात ठेवली तर असे केल्याने माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि आपल्या तिजोरीमध्ये कळत नकळत प्रचंड प्रमाणात धनाची वाढ ही होत असते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत राहू आहे अशा व्यक्तींनी डब्बीमध्ये पाण्याऐवजी मध ठेवावा. असे केल्याने त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल हे घडून येतात. तिसरी वस्तू जी आहे ती म्हणजे ही की चांदीची चैन. ज्या व्यक्तींची विवाह जमण्यात अडचण येत आहे अशा व्यक्तींनी जर चांदीची चैन गळ्यात परिधान केली तर त्यांचे विवाह जुळण्यातील अडचणी दूर होतील. तर ही चांदीची चैन शुक्ल पक्षातील पहिल्या सोमवारी गळ्यात परिधान करावी. त्याचबरोबर ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू केतूची 7.5 आहे अशा व्यक्तींनी सुद्धा चांदी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अवश्य आपल्या शरीरावर, आपल्या अंगावर कुठे ना कुठे परिधान करावी. ह्याने ग्रहांची वक्रदृष्टी ही नष्ट होते. जर व्यवसायात वृद्धी करायची असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी चांदीचा हत्ती अवश्य ठेवावा. चांदीचा हत्ती ठेवल्याने माता लक्ष्मीबरोबरच गणपती बाप्पाचा देखील आशीर्वाद लाभतो, ज्याने व्यवसायात वृद्धीबरोबरच समाजात मान, प्रतिष्ठा देखील वाढते. चौथी जी वस्तू आहे ती ही की चांदीचा ग्लास. आपल्या घरात चांदीचा ग्लास हा अवश्य ठेवावा. चांदीच्या ग्लासाने पाणी पिणे फार शुभ मानले जाते. लहान मुलांना तर चांदीच्या ग्लासाने पाणी पाजणे आणि चांदीच्या चमच्याने रोज खाऊ घातल्याने त्यांच्या कुंडलीतील शुक्राचा प्रभाव मजबूत होतो अशी मान्यता आहे. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. घरात चांदीच्या वस्तू थोड्या प्रमाणात का होईना जर वापरल्या तर घरात प्रसन्नता राहते आणि जिथे प्रसन्नता असते तिथे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर हे वास करतात आणि साहजिकच आपल्या घरात सुख, शांती, वैभव, धन हे नांदते. तर तुम्ही ह्यापैकी कुठली ना कुठली वस्तू तुमच्याकडे चांदीची निश्चितपणे असेलच. तर ते वस्तू मी सांगितल्याप्रमाणे एकदा तुमच्या वापरात आणून बघा, तुम्हाला 100% फरक हा जाणवेलच. तर हीच काही माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून हा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.